महत्त्वाची बातमी। नुकतीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केलंय असं कोकाटेंचं म्हणणं आहे। मी 25 वर्षांपासून विधानसभेत नियम कायदे मला समजतात असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे आणि कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही अशी कालची फडणवीसांची प्रतिक्रिया होती आणि त्यावर आता कोकाटेंचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केलेलं आहे असं कोकाटेंचं म्हणणं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करेन असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये। त्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे। विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो। आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे।